नमस्कार, मी आपली पिडियाट्रिशियन डॉक्टर प्राची प्रशांत चक्करवार. आज नवरात्रीचा दिवस 3रा आणि रंग आहे ग्रीन. आपले किशोरवयीन मुली सुद्धा याच छटेमध्ये वावरत असतात, नाही का? काय सिस्टर? अच्छा, या ना. माझी मुलगी 15 वर्षाची झाली, तिच्यासाठी 15 वर्षाच्या मुलीसाठी मुलीसाठी हो असते ना. 12 ते 15 वर्षाच्या मुलीसाठी लस असते, आपल्याकडे अवेलेबल आहे. तुम्ही मला सविस्तर भेटा, मी तुम्हाला समजून सांगते. ठीक आहे. हो. काय तुम्हाला पण हाच प्रश्न पडला आहे की किशोरवयीन मुलींसाठी सुद्धा लस असते का? चला तर मग आज याच विषयात हात घालूया. कुठे होतो आपण? किशोरवयीन मुली ग्रे छटेमध्ये असतात, म्हणजे ते फार मोठे झालेले नसतात, ऍडल्ट म्हणू शकत नाही आणि त्यांना आता किड्स म्हणता येत नाही. त्यामुळे आधातून मधात कुठेतरी ते लटकत असतात. आपण आपल्या लहान मुलांना लहानपणी बाळ असताना 1.5-2 वर्षापर्यंत लसीकरण केलेलं असतं आणि नंतर मग आपल्याला या गोष्टीचा विसर पडतो किंवा फारसं अवेअरनेस, जागृती नाही आहे की 12 वर्षानंतरच्या मुलींसाठी सुद्धा लस असू शकते. याबद्दल बऱ्याच लोकांना माहिती नसते किंवा आता ते प्रायोरिटी लिस्टमधून निघून गेलेलं असतं. बरेच बालक 2 वर्षापर्यंत लसीकरण करतात आणि नंतर हा विषय वाइंड अप करतात. म्हणून आज याच विषयात हात घालूया. तर आपल्या ह्या किशोरवयीन मुलींसाठी 2 महत्वाच्या लसी देणे फार जरुरी आहे. आपण लसीकरण 3 कॅटेगरीमध्ये डिवाइड करू. एक मस्ट हॅव, एक कॅच ऑफ व्हॅक्सिनेशन आणि एक ऑप्शनल. ठीक आहे. तर ज्यांचे मुलं आता किंवा मुली किशोरवयीन अवस्थेमध्ये आहे त्यांनी मस्ट हॅव म्हणजे ज्या 2 लसी शेड्यूल प्रमाणे द्यायला हव्या त्या महत्वाच्या म्हणजे टीटीचं बूस्टर आणि HPV व्हॅक्सिन. आता टीटीचं बूस्टर काय तुम्ही म्हणाल तर आम्ही 1.5-5 अशा टप्प्याटप्प्याने टीटीचे इंजेक्शन दिलं आहे. तर हो, हे टीटीचं बूस्टर असतं. जी इम्युनिटी त्यांना टीटॅनसच्या अगेन्स्ट आलेली असते ती थोडी वीक व्हायला लागते. त्यामुळे तिला बूस्टअप करायसाठी या वयामध्ये टीटीचं बूस्टर हे देणे जरुरी आहे. कारण हे धडपडी जनरेशन आहे. त्यांना काहीतरी एक्सप्लोर करायचं असतं, ॲडव्हेंचरस वागायचं असतं आणि अशातच त्यांना मेटल, लोखंड, जंगलेले लोखंड यापासून इजा होऊ शकते. त्यामुळे त्यांना जपणं जरुरी आहे ना. हीच तर आपली पुढची सशक्त जनरेशन बनणार आहे. तेव्हा टीटी मस्ट. त्यानंतर आहे HPV व्हॅक्सिन. पहिले तर आपण आज ही मस्ट व्हॅक्सिन का झालंय ते बघूया. जी ही आजची स्त्री आहे किंवा आजच्या किशोरवयीन मुली आहेत, पुढे त्या अडल्ट बनणाऱ्या, वुमन बनणाऱ्या, महिला बनणार आहे, त्यांना असं बघितलं गेलं आहे की सर्वायकल कॅन्सरचं प्रमाण फार वाढलेलं आहे. पोल्युशन वाढलेलं आहे, आपलं रुटीन वेगळं झालेलं आहे, डाएट बरोबर नसतो, फूड हॅबिट्स बरोबर नसतात आणि काही जेनेटिक कारणांमुळे सर्वायकल कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि ॲडल्ट झाल्यानंतर 40 नंतर या आजाराला त्यांना फेस करावं लागत आहे. तर त्यावेळेस त्यांच्या जीवाला धोका होऊ नये म्हणून आजच उपाययोजना करणे जरुरी आहे. तर ज्यांच्या पण घरी किशोरवयीन मुली आहेत त्यांनी आपल्या मुलींना सर्वायकल कॅन्सर पासून वाचवावे यासाठी HPV व्हॅक्सिन देणे फार जरुरी आहे. तर मस्ट हॅव व्हॅक्सिन, TT आणि HPV. आता गुड न्यूज आहे, ज्या मुलींचे लसीकरण काही कारणास्तव किंवा ज्या मुलांचे लहानपणी लसीकरण काही कारणास्तव मिस झालेले आहे, असे काही लसीकरण जे आपण किशोरवयीन अवस्थेमध्ये त्यांना देऊ शकतो त्याला आपण म्हणतो कॅच ऑफ व्हॅक्सिनेशन. तर यात सगळ्यात महत्वाचं व्हॅक्सिनेशन कुठलं येतं? हेपॅटायटिस B व्हॅक्सिनेशन. ज्यांचे पण हेपॅटायटिस B चे डोसेस मिस झाले काही कारणाने, कधी बाळ आजारी असतं, कधी ट्रान्सफर झालेली असते, कधी आपण विसरून गेलेलो असतो, तर या कारणाने मिस झालेलं लसीकरण आपण आपल्या मुलींना देऊ शकतो. सेकंड चान्स कधीच मिळत नाही, त्यामुळे सुवर्ण संधी साधून आपण आपल्या मुलींचं व्हॅक्सिनेशन करणे जरुरी आहे. दुसरं व्हॅक्सिन कुठलं येतं तर हेपॅटायटिस A व्हॅक्सिन, टायफॉइड व्हॅक्सिन, निमोकॉकल व्हॅक्सिनचा बूस्टर डोस आणि व्हेरिसिला व्हॅक्सिन. लास्ट बट नॉट लिस्ट MMRचं बूस्टर सुद्धा आपण आपल्या मुलींना देऊ शकतो आणि ते फार जरुरी आहे कारण त्या आजाराने इन्फर्टिलिटीचे त्रास होऊ शकतात. तर कॅच ऑफ व्हॅक्सिनेशन करायला विसरू नका. आणि तिसरी कॅटेगरी आहे ऑप्शनल व्हॅक्सिन. हे 1-to-1 डॉक्टर आणि पेशंट ची डिस्कशन करून केलं जातं. त्यामध्ये येतं डेंग्यू, इन्फ्लुएन्झा हे व्हॅक्सिन जे सीझनल असतात आणि बाहेरच्या वातावरणाचा अंदाज घेऊन आपल्या मुलींचं व्हॅक्सिनेशन करणे जरुरी आहे.
तर करणार ना लसीकरण किशोरवयीन मुलींचे, पुढची महिला सुदृढ सशक्त जनरेशन निर्माण करणार आहे, तेव्हा मुलींच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याच्या दृष्टीने हे एक पाऊल आई म्हणून तुम्ही उचलायलाच हवे. तेव्हा उद्या घेऊन येईल नवीन विषय. तोपर्यंत शुभ नवरात्री.